नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण फंड फ्लो स्टेटमेंट याविषयी माहिती पाहत होतात. अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण बघितला, थोडक्यात इंट्रोडक्शन बघितलात, त्यानंतर फंड काय असतंय ते पाहिलात, फ्लो कसा होतो ते पण बघितलात, फ्लो विषयी माहिती बघितलात, हे लक्षात. त्यानंतर आज मीनिंग बघू किंवा फंड फ्लो स्टेटमेंटचा मीनिंग काय आहे हे लक्षात, आणि काही व्याख्या घेऊन त्याचे इम्पॉर्टन्स ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट ह्याविषयी माहिती बघू. तर बघा, मीनिंग, फंडचा मीनिंग माहित आहे तुम्हाला काय? फंड मीन्स वर्किंग कॅपिटल, नेट वर्किंग कॅपिटल. नेट वर्किंग कॅपिटल मीन्स टोटल करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटीज इज इक्वल टू नेट वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मीन्स फंड, हे लक्षात. तर बघा मीनिंग काय दिले. Fund is used to describe net working capital, and net working capital refer to the excess of current asset or current liability. काय फंड हे कशासाठी, कशा बाबतीत आहे, म्हणजे फंड हे डिस्क्राइब कशा पद्धतीने केलं जाते, तर ते कशा बाबतीत आहे, नेट वर्किंग कॅपिटल बाबत. त्याबरोबरच काय सांगितले, आणि नेट वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? नेट वर्किंग कॅपिटल करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटीच्या संदर्भात असते. नेट वर्किंग कॅपिटल म्हणजे एक्सेस ऑफ करंट ऍसेट ओव्हर करंट लायबिलिटी, म्हणजे करंट लायबिलिटी पेक्षा जर करंट ऍसेट जास्त असेल तर तिथं आपण म्हणू शकतो नेट वर्किंग कॅपिटल, हे लक्षात. आणि त्यासोबतच खाली दिले बघा, फंड इज इक्वल टू नेट वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू टोटल करंट ऍसेट मायनस टोटल करंट लायबिलिटी. म्हणजे या ठिकाणी म्हणता येईल की बाबा फंड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वर्किंग कॅपिटल आहे, आणि वर्किंग कॅपिटल म्हणजे जे काही व्यवसायाच्या करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटीचा विचार केला असता, करंट ऍसेट मधून जेव्हा करंट लायबिलिटी वजा केली जाते तेव्हा आपल्याला भेटते नेट वर्किंग कॅपिटल, हे लक्षात. त्याला आपण काय म्हणतो, त्याच वर्किंग कॅपिटललाच, नेट वर्किंग कॅपिटललाच फंड म्हणतो. आणि फ्लोचा आपण पाहिलं, फ्लो म्हणजे काय? चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, चेंज इन फंड, चेंज इन नेट वर्किंग कॅपिटल, हे लक्षात. फंड मीन्स मुवमेंट ऑफ कॅश इन्क्लूड्स इनफ्लो अँड आउटफ्लो. काय म्हणले? फंड मीन्स मुवमेंट. फंड काय करणार आहे? मुवमेंट दर्शवणार आहे. कशाचं? व्यवसायामध्ये कॅश किती मार्गाने आली, हे लक्षात, आणि कॅश किती मार्गाने गेली, म्हणजे इनफ्लो किती झाला कॅशचा. आता इनफ्लो कसं कसं होऊ शकते? कंपनीने शेअर्स इश्यू केली, कंपनीने डिबेंचर्स इश्यू केली, कंपनीने एखादी ऍसेट विकली, हे लक्षात. त्यासोबत कंपनीने काही लोन घेतली, पैसे येईल, कुणाकोणी येईल ते बघायचं नाही, येईल ना, इनफ्लो व्हायला ना त्याचा विचार करायचा. आणि आउटफ्लो किंवा मग ऍप्लिकेशन, म्हणजे पैसे ज्या मार्गाने जातात त्याला आउटफ्लो म्हणतात. आता कोणत्या कोणत्या मार्गाने जाऊ शकतात पैसे? एक, इन्व्हेस्टमेंट केली, पैसे चालेत. ऍसेट खरेदी केली, पैसे चालेत. डिबेंचर होल्डरचे जे काही डिबेंचर्स होल्डर्स आहेत त्यांची रक्कम रिफंड केली, रिडम्पशन ऑफ डिबेंचर, किंवा प्रेफरन्शियल होल्डरची रक्कम दिली, पैसे चालेत ना. डिव्हिडंड पेड, डिव्हिडंड लाभांश दिला, पैसे चालेत. टॅक्सेशन किंवा टॅक्स पेड, टॅक्स भरला, पैसे चालेत. आउटफ्लो होईल ना, तेव्हाच फंड मीन्स मुवमेंट ऑफ कॅश इन्क्लूड्स इनफ्लो अँड आउटफ्लो, हे लक्षात. ते बघा, डेफिनेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट काय म्हणते बघा. द फंड फ्लो स्टेटमेंट इज अ फायनान्शियल स्टेटमेंट टू डिपेक्ट द पोझिशन ऑफ फ्लो ऑफ फंड्स ड्युरिंग द पिरियड बिटवीन टू बॅलन्स शीट. काय फंड फ्लो स्टेटमेंट्स काय करते हो? हे असं वित्तीय विवरण आहे ज्यामध्ये काय केलं जाणार आहे? एक चित्रण केलं जाणार आहे. कशाचं? तर व्यवसायामध्ये जो काही फंड्स आलेला आहे, जो काही फंड्सचा फ्लो झालेला आहे, कधी? ड्युरिंग टू बॅलन्स शीट. बॅलन्स शीट कधी केले जातात? वर्षाच्या शेवटी. टू बॅलन्स शीट म्हणजे 2 वर्षाचा विचार केला जाणार आहे. 2 पिरियड मध्ये ज्या काही बॅलन्स शीट तयार केले जाणार आहेत त्या बॅलन्स शीट मध्ये जे काही फंड्स फ्लो आलेला आपण दाखवतो किंवा आउटफ्लो दाखवतो, ते आपल्याला
जे काही व्यवसायामध्ये फंड निर्माण झालेला आहे आलेला आहे त्या बाबतीत किंवा बिझनेसच्या पोझिशनबद्दल लक्षात येते. म्हणून फंड फ्लो स्टेटमेंटमुळे माहिती होते कुणाला, कशा संदर्भात, तर फंड्स पोझिशन, बिझनेसचे जे काही फंड्स आलेले आहे त्या बाबतीत. त्यासोबतच इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ प्रॉस्पेक्ट डिव्हिडंड पॉलिसी. त्यासोबतच फंड फ्लो स्टेटमेंटमुळे काय होऊ शकते की व्यवसायामध्ये फंड जो काही आलाय तो जास्त झाला असेल, 2 बॅलन्स शीटचा विचार केला असता, मग व्यवसायाला किंवा व्यवसायाच्या मॅनेजमेंटला डिव्हिडंड पॉलिसी फ्रेमवर्क करताना किंवा फ्रेम करताना, फॉर्मेशन करताना, तयार करताना मदत होतो फंड फ्लो स्टेटमेंटचा. कारण 2 वर्षामध्ये आपण दाखवतो, काय करतो, लॅबिलिटी साईडला डिव्हिडंड दाखवतो. मग मागच्या वर्षीच्या तुलनेत 2 वर्षाचा विचार केला, डिव्हिडंड वाढला तर कशामुळं वाढला, किंवा कमी झाला तर कशामुळं कमी झाला, त्यावरून एक नवीन आणखीन भविष्यासाठी डिव्हिडंड पॉलिसी तयार करता येऊ शकते. म्हणून हेल्पफुल आहे डिव्हिडंड पॉलिसी तयार करण्यासाठी. पुढे इट हेल्प्स इन अप्रोप्रिएट अलॉटमेंट ऑफ रिसोर्सेस. जे काही व्यवसायामध्ये जे काही रिसोर्सेस आहेत, आता फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये काय 3 स्टेटमेंट तयार केले जातात. एक असते चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, दुसरं असते फंड फ्लो स्टेटमेंट आणि तिसरं असते ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमधून वरून काय लक्षात येते की बाबा आपल्याला करंट ॲसेट किती आहेत आणि करंट लायबिलिटी किती आहे, तेव्हा करंट ॲसेटमधून करंट लायबिलिटी वजा केली जाते तेव्हा वर्किंग कॅपिटल भेटते. हे चेंजेस इन वर्किंग कॅपिटलवरून कळते स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट फंड फ्लोमध्ये एक सोर्सेस साईड असते, एक ॲप्लिकेशन साईड असते. सोर्सेस म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने जो काही फंड आलेला असतो ते कोणत्या मार्गाने आलेला आहे. मग शेअर्स इश्यू केले, डिबेंचर इश्यू केले, प्रेफरन्स शेअर इश्यू केले, हे लक्षात, किंवा मग ॲसेट काही विकली, हे असे असतील तर सोर्सेस. पैसा ज्या ज्या मार्गाने येईल आहे. आणि ॲप्लिकेशन म्हणजे पैसा ज्या ज्या मार्गाने गेला आहे, खर्च केलात, मशिनरी खरेदी केला, खर्च केला, डिव्हिडंड दिलात, पैसे चालेत, हे लक्षात. लोनचा इन्स्टॉलमेंट द्यायलात, पैसे चालेत, कमिशन द्यायलात, पैसे चालेत ना पैसे, हे ॲप्लिकेशन वापर. मग त्यांनी त्यासोबतच काय ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अँड नॉन ऑपरेटिंग इन्कम्स घेतले जातात त्या ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, हे लक्षात. आणि त्यावरून एक ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केले जाते. आणि आपल्याला या फंड फ्लो स्टेटमेंटमुळं काय येते लक्षात, तर व्यवसायामध्ये जे काही रिसोर्सेस आहेत, मग ती मशिनरी वगैरे, इक्विपमेंट्स वगैरे वगैरे, किंवा मग करंट ॲसेट किंवा करंट लायबिलिटी, यांचा ॲक्च्युअल वापर कशा पद्धतीने होत आहे हे सुद्धा लक्षात येते. पुढे हायलाईट द सोर्स अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड. हायलाईट थोडक्यामध्ये आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंटमुळं हायलाईट होऊ शकते किंवा माहीत होऊ शकते. काय होऊ शकते की बाबा सोर्स किती मार्गानं पैसा आला आणि किती मार्गानं पैसा वापरला गेला, म्हणजेच गेला. पुढे ॲनालिसिस ऑफ स्ट्रेंथ अँड विकनेस. व्यवसायाची स्ट्रेंथ अँड विकनेस या फंड फ्लो स्टेटमेंटमुळं कळते. का कळते, कारण या ठिकाणी फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये 2 बॅलन्स शीटचं कम्पॅरिझन करण्यात येणार आहे. मग एक प्रिव्हियस इयर आणि एक करंट इयर असणार आहे. मग करंट इयरमध्ये कॅपिटलमध्ये वाढ झाली किंवा खर्चामध्ये वाढ झाली, ॲसेटमध्ये घट झाली, हे लक्षात. मग आपण तिथं सांगू शकतो की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये चालू वर्षामध्ये सोर्स म्हणा हा कमी झाला किंवा मग वर्किंग कॅपिटल कमी आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत, हे लक्षात. मग त्यावेळेस काय होऊ शकते की बाबा व्यवसायाची जे काही फायनान्शियल पोझिशन विषयक स्ट्रेंथ आहे आणि विकनेस आहे हे सुद्धा फंड फ्लो स्टेटमेंटवर म्हणजे समजू शकते. आपण जेव्हा प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. हे पुढे दिले हेल्प्स टू मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग. हे फंड फ्लो स्टेटमेंटमुळं मॅनेजमेंटला काय होऊ शकते, डिसिजन मेकिंग घेता येते. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगमुळंच डिसिजन मेकिंग घेता येते. आपण सांगितलं पॉलिसी तयार करणं किंवा फ्रेमवर्क करणं किंवा मग भविष्यासाठी नियोजन करणं, फॉरकास्टिंग करणं, हे आपण बघितलं. हे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये काय एक टूल्स आहे फंड फ्लो स्टेटमेंट. या टूल्सच्या सहाय्यानं काय एक स्टेटमेंट तयार केलं जाते आणि ते मॅनेजमेंट समोर मांडलं जाते. मॅनेजमेंट त्याचा म्हणजे त्यावरती काय योग्य ते पद्धतीनं निर्णय घेत असते. म्हणून मॅनेजमेंटला भविष्यासाठी डिसिजन घेण्यासाठी बी
फायदेशीर ठरते किंवा मदतगार ठरते. पुढे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल ऑपरेशन, ॲक्च्युअल बिझनेसचं जे काही आर्थिक दृष्टिकोनातून ऑपरेशन होईल, कामकाज होईल, ते कशा पद्धतीचं आहे, कशामुळे लक्षात येते, कारण फंड फ्लो स्टेटमेंटमुळं. आणि फंड फ्लो स्टेटमेंटमुळं आपल्याला ॲक्च्युअल बिझनेसची फायनान्शियल पोझिशन जी काय आहे आणि त्यासोबतच ऑपरेशन म्हणजे पैसा आला, कोणत्या मार्गाने गेला, करंट ॲसेट वाढली, का वाढली, करंट ॲसेट कमी झाली, करंट ॲसेट कमी झाली म्हणजेच लायबिलिटी वाढली, हे लक्षात. लायबिलिटी का वाढली, का घटली, ही आपल्याला लक्षात येऊ शकते. म्हणजे हेल्प ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल ऑपरेशन. पुढे हेल्प्स टू इन्व्हेस्टर्स. या फंड फ्लो स्टेटमेंटमुळं काय होणार आहे, 2 वर्षाचं कंपॅरिझन केलं जाणार आहे आणि त्यावरून एक स्टेटमेंट तयार केलं जाणार आहे, फंड फ्लो स्टेटमेंट, वर्किंग कॅपिटल. मग बिझनेसचे जे काही बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर्स असतात, इन्व्हेस्ट करणारे भागधारक असतील किंवा मग इतर व्यक्ती, त्यांना लक्षात येऊ शकते की बाबा काय होऊ शकते की बाबा मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी फंडमध्ये वाढ झाली का घट झाली. त्यासोबतच जर वाढ झाली तर ह्या वर्षी आपल्याला डिव्हिडंड जास्त भेटू शकते, हे लक्षात. म्हणून हेल्प्स टू इन्व्हेस्टर्स. पुढे इट इज यूज ॲज बेसिक्स फॉर फ्युचर प्लॅनिंग. म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंटमुळं वरून फ्युचर प्लॅनिंगसुद्धा तयार करता येऊ शकते. कसं तर 2 वर्षाचं कंपॅरिझन केलं जाणार, 2 ड्युरेशनमध्ये जे काही बॅलन्स शीट प्रिपरेशन केली जाणार त्यावरून काय चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, फंड फ्लो स्टेटमेंट आणि ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जाणार आहे. मग त्यावरून काय होऊ शकते की बाबा 2 वर्षाची तुलना केली, वाढ किंवा घट झाली, तर आता भविष्यात कसं हे करायचं यासाठी सुद्धा काय फ्युचर प्लॅनिंग बाबत मदतगार ठरू शकते फंड फ्लो स्टेटमेंट. पुढे इट गिव्स अ क्लिअर आयडिया अबाउट अ सिच्युएशन एक्सप्लेनिंग व्हॉट हॅज हॅपन टू द प्रॉफिट ऑफ द फर्म. मग आता ते ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे काही 2 बॅलन्स शीटमध्ये दिलेला प्रॉफिट अँड लॉस दिलेला असतो ते पण घेतला जातो, दाखवला जातो. त्यासोबतच ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ॲड केले जातात, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ॲड केले जातात, नॉन ऑपरेटिंग इन्कम लेस केले जातात, हे लक्षात. म्हणजे आपण बघतो की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इन्कम जे काय असतात क्रेडिटला आणि एक्सपेन्सेस डेबिटला, तसंच त्या स्टेटमेंटमध्ये दाखवलं जाणार आहे, हे लक्षात. मग इथं काय होते त्याच्यामुळं की ॲक्च्युअल बिझनेसला प्रॉफिट झाला का हे झाला ते लक्षात येतो. आपल्या साध्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फायनल अकाउंटमधल्या समजू शकतो. इथं पण काय करण्यात येणार आहे, ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यात येणार आहे आणि त्यावरून बिझनेसला किती म्हणजे बिझनेसची ॲक्च्युअल सिच्युएशन किंवा पोझिशन किंवा बिझनेसमध्ये प्रॉफिटची काय हे आहे, प्रॉफिटबद्दल अतिरिक्त माहिती आपल्याला इथून भेटू शकते. म्हणून इट गिव्स अ क्लिअर आयडिया अबाउट अ सिच्युएशन एक्सप्लेनिंग व्हॉट हॅज हॅपन टू द प्रॉफिट ऑफ द फर्म. बिझनेसचा प्रॉफिट जो काही झाला आहे त्याबाबत सुद्धा माहिती फंड फ्लो स्टेटमेंटवरून मिळू शकते. आणि लास्ट इट सजेस्ट द वे टू इम्प्रूव्ह वर्किंग कॅपिटल पोझिशन ऑफ फर्म अँड इट्स इफिशियंट. शेवटचं काय दिलं इम्पॉर्टन्स कशासाठी आहे की बाबा जे काही फर्मचं म्हणा बिझनेसचं वर्किंग कॅपिटल आहे त्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट कशा पद्धतीनं करता येईल, तसंच आणि ते कार्यक्षम पद्धतीनं किंवा अतिशय चांगल्या पद्धतीने कसं वापरता येईल बिझनेसला हेल्पगार ठरेल अशा दृष्टिकोनातून त्यासाठी सुद्धा हे काय महत्त्वाचं ठरू शकते. म्हणून हे एवढे फंड फ्लो स्टेटमेंटचे काय इम्पॉर्टन्स आपण सांगू शकतो, हे लक्षात. मग या ठिकाणी काय मीनिंग, डेफिनेशन आणि इम्पॉर्टन्स ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट संपते. जे काही आहे पुढलं लिमिटेशन्स ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट ते पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.